नमस्कार. आपण पाहतोय साप्ताहिक सांगावा न्यूज मध्ये या आठवड्यात आलेल्या बातम्या. साप्ताहिक सांगावा न्यूजचा हा पहिला अंक आहे. गुरुवार दिनांक 28 मार्च 2024 ते 3 एप्रिल 2024 चा हा सांगावाचा पहिला अंक आहे. पाहुयात सांगावाच्या फ्रंट पेजवरती काय बातमी आलेली आहे. पाहुयात ठळक बातम्या. यशवंतराव चव्हाण रुग्णालय या सरकारी रुग्णालयात खासगी रुग्णालयाची घुसखोरी. पिंपरी चिंचवड शहरातील गोरगरीब पेशंटची आर्थिक लूट. दप्तर वह्या पुस्तके घेण्यासाठी पालकांच्या खात्यामध्ये अजूनही रक्कम जमा नाही. पुणे शहरातील अंतर्गत रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी. युवा नेते श्री भगवान बांगर यांची भाजपच्या वतीने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी प्रभारीपदी निवड. आजोबा मतदानाला यायचं, विद्यार्थ्यांकडून ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचे आवाहन. येरवाडा मध्यवर्ती कारागृहात बंद्यांसाठी ई लायब्ररीची सुविधा. तृतीयपंथी व्यक्तींसाठी ओळखपत्र नोंदणी व मतदान जनजागृती शिबिर संपन्न. जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांच्याकडून निवडणूक पूर्वतयारीचा आढावा. स्वीप नोडल अधिकाऱ्यांकडून राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन. दिव्यांग व्यक्तींना मतदान करण्यासाठी सक्षम ॲपच्या माध्यमातून सुविधा. संसद रत्न झाले, आता मला उमेदवारी देऊन कोहिनूर रत्नला खासदार बनवा. यशवंत भोसले. छोटेवाडी महोत्सवासाठी समिती गठीत. बीडमधली ही बातमी आहे. निवडणूक आचारसंहिता भंगाच्या 63 तक्रारींवर कारवाई पूर्ण करू, ही पुण्यातली बातमी आहे. किल्ले शिवनेरीवर प्लॅस्टिक नेताय, वन विभागाने घेतला हा निर्णय. क्रिकेट खेळताना झालेल्या भांडणातून कात्रज परिसरात गोळीबार. परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, आता 2 ते 4 एप्रिल ऐवजी 4 ते 6 एप्रिल दरम्यान परीक्षा होणार. या आहेत सांगावा न्यूज मध्ये ठळक आलेल्या बातम्या. आता पाहूयात बातमी सविस्तर. यशवंतराव चव्हाण रुग्णालय या सरकारी रुग्णालयात खासगी रुग्णालयाची घुसखोरी, गोरगरीब पेशंटची आर्थिक लूट. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या YCM या सरकारी रुग्णालयात खासगी रुग्णालयाची घुसखोरी झाली असून गोरगरीब पेशंटची लूट चालली आहे. हा गंभीर प्रकार अंदाजे गेली 5 ते 6 वर्षापासून चालू असून याकडे सत्तेत सामील असलेले आणि विरोधात असलेले लोकप्रतिनिधी डोळेझाक का करीत आहेत असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह थेरगाव हॉस्पिटलमध्येही अशाच प्रकारची लूट चाललेली असल्याचे निदर्शनास आले. सरकारी हॉस्पिटलच्या इमारतींमध्ये खासगी हॉस्पिटल आणि स्टाफ कुणाच्या आशीर्वादाने घुसले आणि ते सामान्य नागरिकांची जी लूट करीत आहेत त्यातील किती टक्केवारी कुणाच्या घशात जाते याचा शोध घेतला पाहिजे अशी सामान्य नागरिकांची मागणी आहे. दप्तर वह्या पुस्तके घेण्यासाठी पालकांच्या खात्यामध्ये अजूनही रक्कम जमा नाही. महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर वह्या पुस्तके आणि इतर शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी थेट पालकांच्या अकाउंटमध्ये येणारे पैसे अजूनही भेटलेले नाहीत. आता वर्ष सरत आले तरीही निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पैसे भेटलेले नाहीत. मग अभ्यासासाठी लागणारे साहित्य कधी घेणार? तुमच्या योजनेच्या भरोश्यावर पालकांनी किती दिवस थांबायचं? वार्षिक परीक्षा जवळ आली तरी तुमच्या शैक्षणिक योजनेची अंमलबजावणी पूर्ण झालेली नाही असा संतप्त सवाल पालकांनी थेट पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे केला आहे. पुणे शहरातील अंतर्गत रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेतील बदलाचे तात्पुरते आदेश जारी. पुणे शहरातील पार्किंगच्या जागेचा वापर माल वाहतूक करणारी वाहने लोडिंग अनलोडिंग करतेवेळी करत असल्याने इतर वाहनांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे यापूर्वी जारी केलेले सर्व आदेश रद्द करून प्रायोगिक तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत. युवा नेते श्री भगवान बांगर यांचे भाजपच्या वतीने उस्मानाबाद लोकसभा अर्थात धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी प्रभारीपदी निवड झालेली आहे. सोनगिरी धाराशिव प्रतिनिधी. भूम तालुक्यातील सोनगिरी येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते श्री भगवान बांगर यांचा जनसंपर्क लक्षात घेता भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांची उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या संयोजकपदी निवड करण्यात आली आहे. यानंतर त्यांचा मुंबई येथील भाजप प्रवेश कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी परभणीचे प्रभारी बाळासाहेब गीते, अकोल्याचे प्रभारी बाळासाहेब सानप, आघाडीचे प्रदेश सचिव संतोष हादवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. श्री भगवान बांगर यांच्यासह इतरही लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षक संयोजक प्रभारी पदाच्या निवडी भाजपच्या वतीने VJNT आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी या निवडी जाहीर केल्या आहेत. आजोबा मतदानाला यायचं, विद्यार्थ्यांकडून ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचे आवाहन. पुणे प्रतिनिधी. मतदान करा, मत ताकद आहे, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, अशा घोषणा देत शिरूर लोकसभा मतदारसंघातील निरगुडसर येथे ढोल ताशांच्या गजरात पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे विद्यार्थी गावातील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचले आणि आजोबा मतदानाला यायचं असे म्हणत त्यांना जागरूक करीत या नात्याने मतदान करण्याचे आवाहन केले.
येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंद्यांसाठी ई लायब्ररीची सुविधा. कारागृहातील बंद्यांना व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, विज्ञान आदी क्षेत्रातील प्रसिद्ध पुस्तके संगणकावर PDF स्वरूपात वाचण्यासाठी उपलब्ध व्हावीत यासाठी येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये ई लायब्ररीची सुविधा सुरू करण्यात आली असून या लायब्ररीचे उद्घाटन मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश M.K. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांच्याकडून निवडणूक पूर्वतयारीचा आढावा. जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. मतदानाच्या वेळी उन्हापासून संरक्षणासाठी करावयाच्या व्यवस्थेबाबत ही माहिती देण्यात आली असे निर्देश त्यांनी दिलेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित निवडणूक आढावा बैठकीत ते बोलत होते. तृतीयपंथी व्यक्तींसाठी ओळखपत्र नोंदणी व मतदान जनजागृती शिबिर संपन्न. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड ऍक्टिव्हिटीज व मंगलमुखी किन्नर ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथी व्यक्तींसाठी ओळखपत्र नोंदणी व मतदान जनजागृती शिबिराचे आयोजन केले गेले. यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे, तृतीयपंथी व्यक्तींच्या मतदारांसाठीच्या ब्रँड अँबॅसिडर प्रेरणा वाघेला, CYDAचे प्रितेश कांबळे, मिनल लबडे, मंगलमुखी किन्नर ट्रस्टच्या श्रीमती मन्नत यांच्यासह सुमारे 100 तृतीयपंथी उपस्थित होते. स्वीप नोडल अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन. भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने यशोदा येथे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान जनजागृतीबाबत स्वीप नोडल अधिकाऱ्यांच्या 2 दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले गेले. यावेळी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी S. चोकलिंगम, भारत निवडणूक आयोगाचे स्वीप संचालक संतोष आजमेरा, जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे, आयोगाच्या वरिष्ठ स्वीप सल्लागार अनुराधा शर्मा आदी उपस्थित होते. दिव्यांग व्यक्तींना मतदान करण्यासाठी सक्षम ॲपच्या माध्यमातून सुविधा. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने 40% अधिक दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींसाठी आणि 85 वर्षे पूर्ण झालेल्या वयोवृद्धांना मतदान प्रक्रिया सुलभ होण्याच्या दृष्टीने सुरू केलेल्या सक्षम ॲपच्या माध्यमातून अधिकच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. पुढील बातम्या वाचण्यापूर्वी पाहुयात रहमान या कवीनं सांगावा न्यूज साठी लिहिलेली एक कविता. कवितेचं नाव आहे माणूस. माणूस जेव्हा माणूस नसतो, माणसातला सैतान असतो, अहमपणाचा पारा चढतो, देव ही मग फिका पडतो. आई तिथं बाई होते, माय तिथं संपून जाते, बाप तिथं पुरुष होतो, बाबा तिथं त्रिडीवर जातो. पाप पुण्याची खाई होते, दिवसा ढवळ्या देहाची अंगाई होते, वासना धीन श्वापदांची रुंदाई होते आणि माणुसकीची मंदाई होते. असत्याच्या बाजारात सत्याची टंचाई होते, दुष्कर्माला अवेळी घाई होते आणि न्यायाची दिरंगाई होते. क्रांतीसाठी लेखणी धिटाई होते, कागदावर ओतली की शाई होते आणि हे सर्व आठवलं की जीवाची लाही लाही होते. ही कविता लिहिलेली आहे कवी रहमान यांनी. पाहुयात पुढील बातम्या सविस्तर. संसद रत्न झाले, आता मला उमेदवारी देऊन कोहिनूर रत्नला खासदार बनवा, यशवंत भोसले. लोकसभा निवडणूक 2024च्या मावळ मतदारसंघातून आज महायुतीचा उमेदवार जाहीर होत असताना राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे यशवंत भोसले यांनी हॉटेल कलासागर या ठिकाणी जाहीर पत्रकार परिषद घेऊन उमेदवारीची मागणी केली. पिंपरी चिंचवड पासून ते उरण पनवेल या ठिकाणी औद्योगिक नगरी आहे. या ठिकाणी बहुसंख्य कामगार वर्ग असल्याने गेले अनेक वर्ष आपण कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत आहोत. कामगारांचाच प्रतिनिधी संसदेत गेला पाहिजे. वेगवेगळ्या जातींचे पक्षांचे प्रतिनिधी प्रत्येक वेळी खासदार होतात, पण कामगारांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना जात नसते. म्हणून या कामगार वर्गाचा प्रतिनिधी म्हणून मला भाजपने मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी कामगार नेते यशवंत भोसले यांनी केली आहे. छोटेवाडी महोत्सवासाठी समिती गठीत. बीड. माजलगाव तालुक्यातील छोटेवाडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सार्वत्रिक जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली आहे. सदरील समितीची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यावेळी शनिवार दिनांक 20, 21, 22 एप्रिल 2024 रोजी जय भीम महोत्सव साजरा केला जाणार आहे. निवडणूक आचारसंहिता भंगाच्या 63 तक्रारींवर कार्यवाही पूर्ण. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियंत्रक कक्षाकडे प्राप्त आचारसंहिता भंगाच्या 65 तक्रारींपैकी 63 तक्रारींवर कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. किल्ले शिवनेरीवर प्लास्टिक नेताय, वन विभागाने घेतला हा निर्णय. पाहुयात काय निर्णय. पुणे प्रतिनिधी. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेले किल्ले शिवनेरीवर जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
किल्ल्यावरील जैवविविधता आणि वृक्षही अबाधित राहावी या उद्देशाने गुरुवारपासून तात्पुरत्या स्वरूपात प्लॅस्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 5 जून पासून पुढे किल्ल्यावर कायमस्वरूपी प्लॅस्टिक बंदी लागू करण्यात येणार आहे. परीक्षेच्या वेळापत्रकात बदल. आता 2 ते 4 एप्रिल ऐवजी 4 ते 6 एप्रिल दरम्यान परीक्षा. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे नियतकालिक मूल्यांकनांतर्गत 2 ते 4 एप्रिल दरम्यान संकलित मूल्यमापन 2 ही परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र काही तांत्रिक कारणास्तव ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून आता ही परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार 4 ते 6 एप्रिल दरम्यान होणार आहे. क्रिकेट खेळताना झालेल्या भांडणातून कात्रज परिसरात गोळीबार. पुणे. क्रिकेट खेळण्याच्या वादातून 2 गटात भांडण झाले. दुसऱ्या दिवशी भांडण मिटवण्यासाठी दोन्ही गट एकत्र आले. मात्र यावेळी भांडण मिटवण्याऐवजी त्यांच्यात आणखी कडाक्याचे भांडण झाले आणि त्यानंतर झालेल्या वादविवादातून एकाने पिस्तूल काढून थेट गोळीबार केला. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी रात्रीच्या वेळी हा प्रकार घडला. सुदैवाने पिस्तूल मधून सुटलेली गोळी कुणाला लागली नाही. मात्र त्यानंतर झालेल्या पळापळीत 2 जण किरकोळ जखमी झाले. सांगावा न्यूज मध्ये या पाहिल्या आपण सविस्तर बातम्या. शिवाय सांगावा न्यूज मध्ये जो संपादकीय लेख आलेला आहे तो लेख असा आहे: निवडणूक EVM वर घ्यायची तर घ्या, पण बटन दाबलेल्या चिन्हांची चिठ्ठी हातात द्या आणि मतपेटीत टाकू द्या. हा सांगावा न्यूज वरील लेख नक्की तुम्ही वाचा. त्याचबरोबर माहितीमध्ये भारतीय लोकांमध्ये व्यापक पाठिंबा, यामध्ये इंडियन डिपेंडन्स लीग, भारतीय स्वातंत्र्य लीग स्थापना दिन विशेष एक लेख आहे, ते देखील तुम्ही साप्ताहिक सांगावा न्यूज मध्ये वाचू शकता. या होत्या साप्ताहिक सांगावा न्यूज मध्ये आलेल्या ठळक बातम्या. पाहत रहा, वाचत रहा सांगावा. सबस्क्राईब करा सांगावा.